नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो खास महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची एक योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात 4,200 रुपये. मग ही योजना नेमकी आहे काय, या संदर्भात ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय कसं आणि लागणारे कागदपत्रे कुठली, या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मग काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर वेगवेगळ्या योजनेचे व वेगवेगळ्या स्कीमच्या व्हिडिओ ऑलरेडी आपण रेकॉर्ड करून टाकलेले आहेत, तर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते पण जाऊन चेकआउट करा. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, आपण बांधकाम कामगार यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. मग या वेबसाईटवर तुम्हाला यायचंय कसं, याच्यासाठीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, म्हणजे डायरेक्टली तुम्ही या लिंक वरती येता. आता इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण इथे डाउनलोड नावाचं एक सेक्शन आहे, त्याला क्लिक करूया. आता इथे तुम्ही जसं क्लिक करता तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम आणि त्याच्याशी निगडीत फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये तुम्हाला सोशल सिक्युरिटी स्कीम ऍप्लिकेशन फॉर्म नावाचं हे हेडिंग फर्स्ट नंबरला आहे, ते पाहायचे. याच्यामध्ये स्कीम नंबर S7, ज्यामध्ये पर्टिक्युलर्स मध्ये स्किल डेव्हलपमेंट स्कीम फॉर रजिस्टर कन्स्ट्रक्शन वर्कर, म्हणजे बांधकाम कामगाराच्या प्रशिक्षण किंवा कौशल्य योजना आपण असं त्याला म्हणू शकतो. तर ह्याचा पूर्ण जो फॉर्म आहे इथे डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपण याला क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की हा फॉर्म तुमच्या समोर ओपन झाला. याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने नोंदित बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धिकरण योजना असं या योजनेचं नाव आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे अमाऊंट मिळवण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं, ज्याच्यामध्ये की तुमच्या काही बेसिक डिटेल्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, जर तुम्ही त्याचं रिन्युअल केलेलं असेल तर त्याची दिनांक सुद्धा असेल, आणि क्लेम म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हे क्लेम करताय त्याची तारीख, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार कार्ड क्रमांक, जसं तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे प्रथम नाव मधलं नाव आणि आडनाव असं झाल्याच्या नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर, जेंडर आणि वैवाहिक स्थिती याच्यामध्ये सुद्धा ही माहिती भरायची आहे. जसं आपली आधार कार्डवर असेल तशीच माहिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी भरायचं आहे. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख आपल्याला सुद्धा इकडे भरायची आहे, आणि आपले एकूण आजपर्यंत झालेलं वय वर्ष किती आहे ते सुद्धा इकडे मेन्शन करायचे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या ज्या बँकेच्या खात्यामध्ये आपल्याला हे पेमेंट हवंय त्याचा तपशील द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये IFSC कोड, बँकेचं नाव आणि बँकेची शाखा ही सगळी माहिती येते. त्याचबरोबर बँकेचा पत्ता आणि खाते क्रमांक अशा पद्धतीनं याची माहिती येते. तसंच याच्यासोबत आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र सुद्धा जोडायचं आहे. तर हा फॉर्म जसं तुम्हाला मी फॉर्मॅट ऑफलाईन मध्ये दाखवलाय तसंच आपल्याला ऑनलाईन मध्ये सुद्धा तो फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी होम पेजला क्लिक करायचे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर हे जे ऑप्शन येतात याच्यामध्ये क्लेम नावाचं ऑप्शन तुम्हाला शोधायचं, जे की कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम. आता याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी एक पॉपअप विंडो येणार आहे, आणि या विंडोमध्ये तुम्ही पाहू शकता सिलेक्ट ऍक्शन नावाचं एक ऑप्शन आहे, आणि या सिलेक्ट ऍक्शनला तुम्ही जसं क्लिक करता तेव्हा न्यू क्लेम नावाचं एक ऑप्शन येतं. याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे. आणि आता सांगितलेल्या पद्धतीनं तुम्हाला हा ऑफलाईनचा जसा फॉर्म आहे तसाच ऑनलाईन मध्ये हा फॉर्म भरायचा आहे, आणि या फॉर्म मध्ये ती माहिती डिटेल्स तुम्हाला इन्सर्ट करायची आहे. जशी ही तुम्ही माहिती भरता त्याचबरोबर तुम्हाला ही बेसिक माहिती भरल्याच्या नंतर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑफलाईन मध्ये जे सांगितलं होतं तेच इथं फर्स्ट नेम, मिडल नेम, रजिस्ट्रेशन नंबर ही सगळी बेसिक डिटेल भरल्याच्या नंतर तुम्हाला ज्या सेंटरला याची प्रशिक्षण घ्यायचे ते सेंटर निवडायचे, आणि त्यानंतर तुमची स्कीम कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला जी स्कीमची कॅटेगरी सांगितली होती, जी की तुम्हाला मी इकडे दाखवतो, नोंदित बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धिकरण योजना किंवा इंग्लिशमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्कीम फॉर रजिस्टर्ड कन्स्ट्रक्शन वर्कर ही निवडायची आहे. आणि तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला इकडे प्रिंट अपॉइंटमेंट लेटरला क्लिक करायचं आणि तुमचं अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचं. मग अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन मध्ये फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरताना तुम्हाला जर कुठल्या काही अडचणी येत असतील तर त्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा
व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.